नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। कमळीने वाजवली चक्क आता कामिनीच्या कानाखाली। तर अन्नपूर्णा आजींना समजलं की कमळी तिचीच खरी नात आहे। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कामिनीला आता जो काही संशय आलेला असतो कमळीवरती, तो आता तिचा खराच ठरत असतो। तर कामिनीने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तर मी ह्या कमळीचा पूर्णपणे तिच्या कुटुंबाचा शोध घेणार आणि त्याच्यानंतरच मला डिसाईड होईल की खरंच कमळी राजेंची मुलगी आहे का नाहीये। तर आता DNA रिपोर्ट्स पाहिल्याच्या नंतर कामिनीला तर हे समजलेलं असतं की ते रिपोर्ट्स तर बदललेले नाही आहेत, म्हणजेच कमळीचे DNAचे रिपोर्ट्स आणि राजनचे DNAचे रिपोर्ट्स मॅच होत आहेत। त्याच्यामुळे काही जरी झालं तरी मात्र आता कमळी आणि राजनला हे सत्य कळता कामा नये। तर कामिनी म्हणते की मला अजूनही संशय आहे की गौरीने तर मला सांगितलं होतं की तिची मुलगी कधीच जळून खाक झाली, मग त्याच्यानंतर ही कमळी कशी असू शकते। आणि कामिनीला कमळीच्या आबांबाबतचं देखील सत्य माहीत असतं, पण मात्र कामिनीला हेच माहीत नसतं की तीच आमच्या घरामध्ये राहणारी गौरी तीच ही कमळीची आई आहे, म्हणून याबाबत कामिनीला अजून संशय आलेला असतो। त्याच्यामुळे आता दुसरीकडे मात्र कामिनी ठरवते की मी खात्री करूनच घेते आणि कमळीच्या हॉस्टेलमध्ये जाते आणि तिच्याकडे काही ना काही फोटो असेलच ना, तिच्या आईचा, वडिलांचा, कुटुंबाचा एक ना एक तरी फोटो असेल, त्याच्यामुळे त्याचा शोध मी लवकरात लवकर घेईल। तर हे सगळं करण्यासाठी आता कामिनी चक्क निघालेली असते कमळीच्या हॉस्टेलकडे। तर आता कमळी आणि निंगी दोघेजणी देखील बंड्यासोबत बोलत असतात आणि बंड्याला ह्याच गोष्टी बोलत असतात की आता आम्ही गावाकडे जातो, काही दिवस राहतो आणि त्याच्यानंतर परत आम्ही रिटर्न येतो। पण आता कामिनीचा संशय पण एकीकडे खरा ठरायला लागलेला असतो की कमळीचा आणि राजनचं काही ना काही संबंध आहे, कारण की कामिनी आता घाबरलेली असते। कारण की कामिनी म्हणते की जर ही कमळी खरंच जर ह्या अन्नपूर्णा आजीची नात असेल आणि राजेंची मुलगी जर असेल तर ही कमळी मला जिद्दी सोडणार नाही, कारण की ह्या कमळीने खोटी नात होती तरी देखील मात्र माझी एवढी जिरवली, तर ही जर खरी निघाली तर माझ्यासोबत काय करेल आणि काय नाही सांगताच येत नाही। तर ऋषीला देखील वाटत असतं की कमळीने आता गावाकडे नाही जायला पाहिजे, कारण की तुम्हाला माहितीच आहे की ऋषीला देखील माहीत असतं की आबांचा मृत्यू झाला याबाबतचं कमळीला काहीच खबर नाही आहे। दुसरीकडे बंड्या मात्र त्यांना जाण्यापासून थांबवत असतो। बंड्या म्हणत असतो की तुम्ही गावाकडे नका जाऊ, आता लगेच कॉलेज चालू होईल, तुम्ही तिकडे जाऊन करणार तरी काय आहे। पण कमळी आणि निंगी म्हणतात की अरे बंड्या असं काय बोलतोय, आबांना आईंना भेटलोच नाही मी किती दिवस झालं, त्याच्यामुळे आम्हाला गावाकडे गेलंच पाहिजे। तर दुसरीकडे आता कमळी गावाकडे जायला निघालेली असते। तर बंड्याच्या मनामध्ये धाकधूक सुरू झालेली असते की कमळीला जर सत्य समजलं की आबा तिचे ह्या जगातच नाही तर कमळीला कसं वाटेल। त्याच्यामुळे लवकरात लवकर बंड्या म्हणतो की मला ऋषी सरांना कॉल केला पाहिजे आणि सगळं काही सत्य सांगितलं पाहिजे। तर ऋषीला कॉल केल्याच्या नंतर बंड्या म्हणतो की ऋषी भाऊ, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे। तर त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की काही प्रॉब्लेम झाला आहे बंड्या, सांग मला। तर बंड्या आता सगळं काही गोष्टी सांगतो की कमळी आणि निंगी गावाकडे निघालेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी करा आणि त्यांना थांबवा गावाकडे जाण्यापासून, नाहीतर त्या जर गावाकडे गेले आणि त्यांना हे सत्य समजलं की त्यांचे आबा जिवंतच नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कमळीसोबत आणि कमळी परत इकडे शहरात कधीच येणार देखील नाहीये। हे सगळं ऐकल्याच्या नंतर ऋषी म्हणतो की मला काहीतरी केलं पाहिजे आणि कमळीला थांबवलं पाहिजे, कारण की तुम्हाला माहितीच असतं की निंगी आणि कमळी ह्या फक्त ऋषी सरांचं ऐकू शकतात। तर कामिनी आता चक्क कमळीच्या हॉस्टेलपर्यंत पोहोचलेले असते, तिथल्या वॉर्डनला पैसे देते आणि म्हणते की मला कमळीची रूम चेक करायची लवकरात लवकर। तर हे सगळं करण्यासाठी ती पैसे घेते आणि कमळीची रूम चेक करत असते। मात्र कामिनीला कुठेच काही पुरावा सापडत नसतो आणि फायनली उरलेली असते कमळीची पेटी। तर त्या पेटीमध्ये असे काही पुरावे असतात की सांगायलाच नको, म्हणजेच त्यामध्ये कमळीचे पूर्णपणे फॅमिलीचा फोटो असतो, त्यामध्ये तिच्या आईचा, आबांचा आणि कमळीचा फोटो असतो। तर ते पाहायला गेल्याच्या नंतर मात्र कामिनी आता ते फोटो घेते हातात आणि तेवढ्याच वेळेस मात्र आपली कमळी तिथे एंट्री मारते। कमळी आणि निंगी म्हणतात की लवकरात लवकर बॅगा पॅक करू आणि आपण स्टॉपला जाऊ, SD स्टॉपला, कारण की SD स्टॉप पकडून तिथून बस पकडून आपल्याला गावाकडे जायचं आहे। तर आता कमळीला त्या ठिकाणी आलेलं पाहून कामिनी तर घाबरून जाते आणि त्याच्यापेक्षा देखील मात्र कमळी म्हणते की तुम्ही ह्या खोलीमध्ये काय करताय कामिनी आजी, कारण की तुमची हिंमतच कशी झाली आमच्या सामानाला परस्पर हात लावण्याची। तर हा सगळा प्रकार झाल्याच्या नंतर कामिनीच्या हातात जे फोटो असतात ते कमळी मात्र हिसकावून घेते आणि म्हणते की माझ्या फोटोंना हात लावू नका, माझ्या फॅमिलीतल्या लोकांचा आणि तुमचा काही संबंध आहे, त्याच्यामुळे जावा तुम्ही आत्ताच्या आता इथून। तर ता पुरावा मात्र कामिनीच्या हातातून निसटलेला असतो आणि कामिनीला वाटतं की नक्कीच काही ना काही कमळी माझ्यापासून लपवते, त्याच्यामुळे मी ह्या कमळीला तर सोडणार नाही आहे। आणि त्या फोटोमध्ये मित्रांनो कमळीचं पूर्ण कुटुंब असतं, म्हणजेच त्यामध्ये कमळीची आई कोण आहे हे जर कामिनीला समजलं असतं तर कामिनीला माहीत झालं असतं की राजेंची खरी मुलगी तर कमळीच आहे। दुसरीकडे आता कमळीच्या परीक्षेचा निकाल देखील लागणार असतो आणि सगळ्यांना हूर लागलेली असते की नेमकं परीक्षेत टॉप कोण करणार। दुसरीकडे अनेकाने तर सांगितलेलं असतं की यावेळेस परीक्षेमध्ये टॉप मीच करणार आहे, काही जरी
जरी झालं तरी टॉप मलाच करायला लागणार आहे. आणि अन्नपूर्णा आजींनी शब्द पण दिलेला असतो की जर ह्या वर्षी अनेकाने जर टॉप केलं, चांगल्या मार्काने पास झाली, तर तिच्या नावावरती मी सगळी प्रॉपर्टी करून देईल म्हणून. पण आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी मात्र कामिनीला आता सगळ्यात भयंकर पुरावा हा गावलेला असतो की कमळी खरंच जर राजांची मुलगी असेल ना, तर मला लवकरात लवकर काही ना काही केलं पाहिजे. त्याच्यासाठी मात्र आता ही कामिनी ठरवते की मला लवकरात लवकर कमळीच्या गावाकडे गेलं पाहिजे, तिच्या आईला, तिच्या आबांना सगळ्यांना भेटूनच मी इकडे येईन. तर त्याच्यासाठी आता कामिनी ह्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी चक्क आता कमळीच्या गावाकडे पुढे जाताना तुम्हाला पाहायला भेटेल. दुसरीकडे कमळी आणि निंगे आता दोघे पण निघतात, पण ऋषी सर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या दोघीजण देखील थांबतील असं तर वाटत नाही. तर बिचारा राजनला आता एकाच गोष्टीची चिंता असते की आयुष्यात सगळं मिळालं, पण मला माझी गौरी आणि मला माझी मुलगी तर भेटू शकली नाही ना. त्याच्यामुळे राजन अजूनच जास्त दुःखी झालेला असतो. तर अन्नपूर्णा आजी राजांना हेच सांगत असतात की राजन, तू घाबरू नको आणि टेन्शन पण घेऊ नको. जर तुझी मुलगी आणि बायको असेल ना, तर एक ना एक दिवस त्या दोघी पण आपल्याकडे स्वतःहून येतील. तर राजन म्हणतो की आई, तसं जर झालं तर खूप बरं होईल. पण गौरीने ज्या प्रकारे राजांना सांगितलेलं असतं की त्यांची मुलगी ह्या जगात जिवंत नाही, तिने दुसरं लग्न केलं आहे, तर मग त्याच्यानंतर मात्र राजांना अजूनच जास्त टेन्शन येत असतं की हे जर खरं असेल तर मग मात्र माझा जगून तरी काय फायदा आहे. कारण की ह्या घरात तुम्ही पाहायला गेलं तर ना कामिनी, रागिनी, अनिका तिघीजणी देखील राजांच्या जीवावरतीच उठलेल्या आहेत. तर भयानक पुढचा प्लॉट ट्विस्ट तर असाच असणार आहे मित्रांनो. कमळी आणि निंगे गावाकडे तर पोहोचतील, पण त्यावेळेस मात्र कमळीला भयानक सत्य हे समजेल की तिचे आबा जिवंत नाही आहेत. आणि हे कळाल्याच्या नंतर मात्र कमळीला इतकं जास्त टेन्शन येईल की सांगायलाच नको. कारण की कमळीला सगळ्यात जास्त तिच्या आईवरचा विश्वास ओढून जाईल की तिला असं वाटेल की तिच्या आईनेच तिच्यासोबत सगळ्यात मोठा विश्वासघात केला, तर ह्या लोकांचं काय घेऊ मी ऐकून. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता काही जरी झालं तरी मात्र कमळीला एक गोष्ट करायची असते, ती म्हणजे तिच्या आबांबाबतचं एवढं मोठं सत्य यांनी का लपवून ठेवलं असेल. कारण की कमळीचे आबा गेलेले खूप दिवस झालेले असतात, पण कमळीला थोडं पण सत्य सांगितलेलं नसतं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सामील कोण कोण असतं? कमळीची आई, दुसरीकडे ऋषी, एकीकडे बंड्या. कारण की ह्या सगळ्यांना सत्य हे माहीत होतं ऑलरेडीच की कमळीचे आबा ह्या जगात नाही आहेत. पण तरी देखील मात्र ऋषी सरांनी जे काही आत्तापर्यंत कमळीला पत्र लिहिलेले होते ते सगळं कळाल्याच्या नंतर कमळीला अजूनच जास्त वाईट वाटतं की तिने ऋषी सरांवरती हात उचलला. आणि तुम्हाला माहीत आहे की ऋषीचा आणि कमळीचा आता एकमेकांवरती हळूहळू प्रेम जास्तीत जास्त निर्माण झालेलं असतं. ऋषीला तर कमळीसोबत लग्न करायचंच आहे, पण एकीकडे मात्र आता कमळीला देखील ऋषीसोबत लग्न करायचं असतं. कारण की मित्रांनो, ज्यावेळेस कमळीला कळतं की आबा जिवंत नसून पण ऋषी सर माझ्यासाठी किती काय काय केलं आणि तरी देखील मी त्यांच्यावरती हात उचलला, हे मी खूप चुकीचं केलं. दुसरीकडे कामिनी आता कमळीच्या गावाकडे जाऊन कमळीच्या घराबाबतची सगळी काही चौकशी करणार आहे. आणि ज्यावेळेस मात्र कामिनीला खात्री ही पटते की कमळीच राजांची मुलगी आहे आणि गौरीच कमळीची खरी आई आहे, त्यावेळेस मात्र कामिनी म्हणते की मला लवकरात लवकर कमळीचा गौरीचा काटा काढला पाहिजे. आणि जर असं नाही झालं, अन्नपूर्णा आजी आणि राजनला जर हे सगळं सत्य समजलं की कमळी त्यांची खरी मुलगी आहे, तर माझा खेळ संपला. कारण की कामिनीला माहीत असतं की जर कमळी एकदा ह्या घरामध्ये परमनंट आली तर त्याच्यानंतर ती आम्हाला सुखाने जगूच देणार नाही. कारण की कमळी माझा बदला घेतल्याशिवाय शांत बसणारच नाही. तर दुसरीकडे मित्रांनो, आता ऋषीला देखील हे सत्य पुढे लवकरच समजेल की त्यांच्या घरामध्ये काम करणारी साधना मावशी म्हणजे ती कमळीची खरी आई होती. आणि कमळीवरती ऋषी सरांचं किती प्रेम आहे हे कमळीच्या आईला देखील चांगलंच माहीत असतं. तर आता पुढे हेच पाहायचं आपल्याला की कमळी गावापर्यंत पोहोचू शकते का, ऋषी तिला अडवतोय का. दुसरीकडे कामिनी समोर हे सत्य आल्याच्या नंतर कामिनी नेमकं काय करते आणि राजन आणि अन्नपूर्णा आजींना देखील हे सत्य समजतं का. आणि ज्यावेळेस सत्य समजेल त्यावेळेस मात्र मित्रांनो आपली कमळी ह्या कामिनीचं थोबाड फोडल्याशिवाय शांत बसणार नाही, हे तुम्हाला पुढे 100% पाहायला भेटेल. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.